नमस्कार मित्र हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे खरीप व रब्बी पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर मित्रो चला पाहूयात कोणत्या वर्षीचा खरीप व रब्बी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा व शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला तर मित्रो पाहूयात खरीप व रब्बी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। या संदर्भातील ही महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट। 1 मार्च 2024 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम 231,28,00,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबत। तर मित्रो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दिनांक 1/7/2022 अन्वये भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे। भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपनीची समन्वय कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनास 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम 231,28,00,000 उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने संचालक कृषी आयुक्तालय पुणे कार्यालय संदर्भ क्रमांक 9 पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 80-110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम रुपये 231 कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि म्हणून मित्रो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेल्या मागणीनुसार कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 231 कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। तर मित्रो अशा पद्धतीने सदरची जी रक्कम आहे ही खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर मित्रो यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही। तर मित्रो खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 चा पीक विमा अजूनपर्यंत जर आपल्याला मिळाला नसेल तर तो पीक विमा आता लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे, आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी खरीप 2022 व रब्बी 2022-23 च्या पीक विमा संदर्भात एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। धन्यवाद।